माढा तालुक्यामध्ये भीषण परिस्थिती आहे, शिनाकाठची किंवा माढा तालुक्यातील द्राक्षाची परिस्थिती ती आम्ही बहुंनी पालकमंत्र्याकडे किंवा बहुंना आम्ही मागणी काय केली, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून आमच्या तालुक्याचा पंचनामा लवकरात लवकर करू, आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी त्याच्यासाठी माढा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव बार्शीमध्ये बहुंना त्यांनी विनंती केली, साठवून घातले. भाऊ राजेंद्र बोलतो बार्शी होती माढा तालुक्यातली आहे. आता जर थोडं पाणी आणि त्या द्राक्ष वगैरेच्या भागात आहे, तुम्ही जाऊन आले ती उंदरगावला, पण ते केवळ, खैरगाव, माणेगाव, कुंभोज, कापशी, दानोरी सगळी गाव आहे ना, तिथले द्राक्ष बागायतदार पण आले. आता थोडं वसरल्यानंतर एकदा तुम्ही तिथं जावं, अशी यावं, अशी आपण मिळून जाऊ भाऊ तिथं. ती सगळा आमच्या शेजारचाच बेल्ट आहे सगळा भाऊ. मग आता सोलापूरला आपली भेट घ्यायला त्यांना पाठवू का 1-2 मिनिट वेळ? आता कुठं वेळ पाठवू भाऊ? बरं, तासभर आहेत का? कुठं थांबलाय भाऊ तुम्ही? रेस्ट हाऊसला का? मग मी पाठवतो भाऊ लगेचच. आणि कधी जायचं तेवढं मग तुम्ही सांगा, मी पण येतो वाटलं. हो, पाठवतो भाऊ मी लगेच. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयभाऊ गोरे साहेब यांना फोनवरती संपर्क झाल्यानंतर त्यांनीही अत्यंत संवेदनशीलपणानं ताबडतोब माझ्याकडे 1 तासामध्ये सोलापूरला सगळे शेतकरी पाठवा. मी स्वतः माढा तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष बागायतदारांचं, द्राक्ष उत्पादकांचं, केळी उत्पादक आहेत, काही ठिकाणी आंबा आहे, अशा सगळ्याच फळबागांचं पण जे काही नुकसान, आता सोयाबीन किंवा जी आपली नगदी पिकं आहेत, खरीपाची कांदा, सोयाबीन, उडीद तर थोडा गेलेलाच आहे, आणि या सगळ्या पिकांचे पंचनामे करत असताना किंवा जमीन वाहून गेलेली आहे, परत मनुक्याची जी शेड आहे, शेड उपटून बाहेर गेलेले आहेत, नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, ऊस पण पडलेला आहे, ह्या सगळ्या बाबी माननीय पालकमंत्री महोदय फिरतायत. म्हणजे सगळा जिल्हा त्यांचा झालेला आहे. परत ती दुसरा राऊंड त्यांचा चालू आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्यामुळे शिना नदीच्या काठमध्ये काही गावाला जाता आलेलं नाही, त्या ठिकाणी पण निश्चितपणानं मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण त्या ठिकाणी जावा. मीही त्यांच्या सोबत जाणार आहे. आणि माढा तालुक्यातली जी शेतकरी आहेत, आता त्यांना पालकमंत्री महोदयांनी, गोरे साहेबांनी बोलवलेलं आहे, त्यांना ती वेळ देतील आणि ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत.